आणि आता दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची बातमी, मनोज जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने आता मार्गस्थ झालेला आहे। थोड्याच वेळात मोर्चा गेवराईमध्ये दाखल होईल। जरांगेंच्या पायी मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटलेला सध्या पाहायला मिळतोय। आम्ही सगळे आमच्या मराठी बांधव सोबत जरांगे पाटलांसोबत चाललेलो आहोत। आरक्षण पाहिजे, काय फायदा आहे आरक्षणाचा? आरक्षणाचा फायदा कशात नाहीये, शिक्षणामध्ये सिलेक्शनला आम्हाला आरक्षणाचा फायदा लागतोय। मी स्वतः कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देते आणि मला आरक्षण हवंच आहे आणि मिळालंच पाहिजे। आम्ही 50 वर्षापासून या आरक्षणासाठी लढतोय, छोटे मोठे आरक्षण करतोय, पण सरकारने आमच्या शांततेची पराकाष्ठा करू नये एवढीच इच्छा आहे आणि आम्हाला आरक्षण द्यावे। नक्कीच आपण बघू शकतो विद्यार्थिनींचा विषय। बोला बोला। आम्ही जरांगे पाटला सोबत चाललेलो आहे मुंबईला आरक्षण आणायला। आम्ही लई दिवसाचं आता 7 महिने झाले वेळ मागितला होता, तरी पण आम्हाला हे केलं नाही, दिलं नाही। त्याच्यामुळे आम्ही मुंबईला चाललो आरक्षण आज कुठे चाललाय तुम्ही? आरक्षण आणायला। कोणासाठी आणताय आरक्षण? आमच्यासाठी। महिला आहेत, मुली आहेत, आरक्षण आणण्यासाठी मुंबईला जातोय अशी एक त्यांचं म्हणणं आहे। परंतु आपण त्यांचा उत्साह बघू शकतो की पायी चालतायत। जरांगे पाटील पायी चालतात आणि महिला त्यांच्या पाठीमागे पायी चालतात। एक रोष आहे सरकारबद्दल महिलांचा आणि तो या रॅलीमधून व्यक्त होतो। कॅमेरामॅन हर्षल निक्कमसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। तर हा विराट मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटलेला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने लोक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी आहे आणि त्याच मागणीसाठी सध्या अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने हा मोर्चा निघालेला आहे। हाती भगवे झेंडे या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या असलेले पाहायला मिळतात।